सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो नारायणी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक अंबा भवानी मात की जय। जय माता दी। साधकांनो, नवरात्राला सुरुवात झालेली आहे। काही जणांनी शक्ती उपासनेविषयी थोडीशी शंका उपस्थित केली, त्याच्यावर एक थोडंसं बोलून मग मी आज दुसरी माळ म्हणजे दुसरी देवी ब्रह्मचारिणी याविषयी बोलेन। शक्ती उपासना आजपासून सुरू आहे। जे कोणी जपानुष्ठान करत असतील, जे कोणी सप्तशतीचे पाठ करत असतील, जे कोणी देवी भागवताचे पाठ करत असतील, त्या सगळ्यांनी आज घटाची देवीची मूर्तीची स्थापना करणं आवश्यक आहे। जितके दिवस तुमची साधना चालू असेल तोपर्यंत त्या देवीची स्थापना झाली पाहिजे। हे पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, तुम्ही जी काय साधना करत असाल, जपानुष्ठान करत असाल, देवी भागवत वाचत असाल, सप्तशती पाठ करत असाल, श्री सुक्ताचं अनुष्ठान करत असाल, रात्री सुक्ताचं अनुष्ठान करत असाल, जे काय अनुष्ठान करत असाल त्याचा शास्त्रोक्त संकल्प सोडला गेला पाहिजे, तर तुमच्या इच्छित कामना सिद्धी होण्याकरता शक्तीची मदत होते। तुमच्या मनातली जी काय कामना असेल तो शास्त्रोक्त संकल्प सोडून तुम्ही सप्तशतीचा पाठ, श्री सुक्ताचा पाठ, रात्री सुक्ताचा पाठ जे काय करत असाल त्याच्याकरता संकल्प सोडला गेला पाहिजे। हे पहिलं। दुसरी गोष्ट, सकाळ आणि संध्याकाळ जे तुम्ही घट स्थापन केला असेल, देवी स्थापन केली असेल, कलश स्थापन केला असेल, जे काय तुम्ही प्रतिकात्मक शक्तीचं स्वरूप स्थापन केलं असेल त्याची पंचोपचार पूजा केली पाहिजे। सकाळ संध्याकाळ त्याची आरती केली पाहिजे। माध्यान्ह काळी तुम्ही पाठ वाचणं तसं संयुक्तिक नाही, पण काही कारणास्तव एखाद वेळेस माध्यान्ह काळी झालं तर ठीक आहे। प्रातःकाळी बहुतांशी ब्राह्मी मुहूर्तावर जर तुम्ही साधना केली तर ती सर्वश्रेष्ठ साधना होऊ शकते। हे लक्षात घ्या। असो, जो तो आपापल्या परीने साधना करणार आहे आणि शक्ती त्याला साह्यभूत होणार आहे, पण ती साधना करण्याकरता संकल्प किंवा काही शास्त्रीय नियम पाळणं हे आवश्यक आहे, असं माझं मत आहे। जय माता दी। काल आपण बघितलं पहिल्या माळेबद्दल, पहिली शैलपुत्री, आणि आज दुसऱ्या दिवशी दुर्गा मातेचं ब्रह्मचारिणी हे रूप, या रूपाचं पूजन केलं जातं। पांढऱ्या रंगाचं महत्व आहे। ब्रह्मचारिणी या नावाचा सरळ अर्थ असा आहे की ब्रह्म म्हणजे तपस्या, ब्रह्म म्हणजे तपस्या, आणि चारिणी याचा अर्थ आचरण किंवा आचरणात आणणारी। तपस्या आचरणात आणणारी ती ब्रह्मचारिणी, म्हणजे तपस्येला महत्व आहे।
काल शैलपुत्रीनी तपस्या केली हे मी सांगितलं. आज ब्रह्मचारिणींनी तपस्या केली आहे. या देवीचा आवडता रंग जो आहे तो पांढरा रंग आहे. ब्रह्मचारिणी देवीचा रंग पांढरा आहे. या पांढऱ्या रंगाचा अर्थ असा आहे, हा रंग संयम शिकवतो. आपल्याला संयमी राहायला हा पांढरा रंग शिकवतो. हिंसेपासून परावृत्त करतो. आता हिंसा याचा अर्थ मारझोड अशाच प्रकारची हिंसा अशी नाही. कायिक, वाचिक आणि मानसिक कुठल्याही प्रकारची हिंसेला परावृत्त करणं हे ब्रह्मचारिणीचं तत्व आहे. शाब्दिक सुद्धा हिंसा होऊ शकते. मानसिक अपमानित करणं ही सुद्धा हिंसा होऊ शकते. ताडण करणं ही सुद्धा हिंसा होऊ शकते. कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही हिंसेला परावृत्त करणं हे पांढऱ्या रंगाचं प्रतीक आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ब्रह्मचारिणींनी साधारणतः पांढऱ्या आणि पिंगट रंगाचे वस्त्र परिधान केलेलं आहे. ब्रह्मचारिणींनी जे तप केलंय ते तप फार उग्र आहे. ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग केला. निर्जळी तपाजनात, निर्जळी याचा अर्थ पाणी सुद्धा नाही. सर्व देवतांनी, ऋषींनी तिचं तप बघून तिला ज्या कारणाकरता तिने तप केलं आहे ते भगवान शिव पती म्हणून प्राप्त होण्याचं वरदान सर्व ऋषी मुनींनी या देवीला दिलेलं आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने काय होऊ शकतं? ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धता आणि धर्म प्राप्त होतो. विवाहामध्ये कोणाला अडचणी येणार असतील, त्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर होतात अशी एक मान्यता आहे. आपल्यावर कितीही घोर संकट आलं असेल तर त्या संकटाची तीव्रता ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने कमी होते. ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्री म्हणजे खडी साखर याचा नैवेद्य दाखवावा. देवी प्रसन्न होते. काल आपण दुधाचा नैवेद्य सांगितला. दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणीला खडी साखरेचा नैवेद्य आहे. आता प्रत्येक पुराणात, प्रत्येक स्तोत्रात जे महत्वाचा मुद्दा सांगितलाय, गुरुचरित्र असो, व्यंकटेश स्तोत्र असो, शिवलीलामृत असो, कुठलंही स्तोत्र, कुठलीही पूजा, याच्यात प्रामुख्याने जे सांगितलंय ते म्हणजे एकाग्रता. एकाग्र चित्ताने ब्रह्मचारिणीच्या केलेल्या पूजनामुळे तणाव, चिंता दूर होते. प्रसन्नता, निष्ठा आणि आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेचा विकास होतो. यश व प्राप्ती प्रशस्त होतो असं सांगितलंय. नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी
हे दुर्गेचं दुसरं रूप आहे. मी मगा सांगितलं ब्रह्मचारिणी या शब्दाचा अर्थ ब्रह्म म्हणजे तपस्या आहे आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी आहे. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते. साधकाचे मन, काल मी सांगितलं योगी आपलं मन मूलाधार चक्रामध्ये, या दिवशी साधकाचं मन स्वाधिष्ठान चक्रामध्ये स्थिर होतं. काल मूलाधार चक्रात होतं, आज ते स्वाधिष्ठान चक्रामध्ये स्थिर होत आहे. या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला तिची कृपा आणि भक्ती निश्चित प्राप्त होते. पण याच्या आधी सांगितलेलं एकाग्र चित्तेने पूजा केली तर मन स्वाधिष्ठान चक्रामध्ये स्थिर होतं आणि त्याच्यामुळे भगवतीची कृपा आणि भगवतीची प्राप्ती होते. या देवीचं रूप म्हणाल तर अतिशय देखणं आहे आणि अतिशय भव्य सुद्धा आहे. तपस्येचं आचरण करणारी ब्रह्मचारिणी जी देवी आहे, हिच्या उजव्या हातामध्ये जपमाळ आहे. तिच्या नावातच तपस्येचं आचरण करणारी आहे. त्यामुळे तिच्या उजव्या हातामध्ये जपमाळ आहे, डाव्या हातामध्ये कमंडलू आहे. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. त्याच वेळी नारद मुनींनी तिला भगवान शंकर पती मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली आहे. हिमालयाच्या पोटी तिने जन्म घेतल्यावर नारद तिथे आले होते आणि नारदाने तिला सांगितलं की भगवान शिवाची प्राप्ती तुला करायची असेल तर तुला कठोर तपस्या करावी लागेल. आणि या नारदाच्या सांगण्यावरून या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी असंही म्हटलं जातं किंवा ब्रह्मचारिणी असंही म्हटलं जातं. हिने तपस्या कशा प्रकारे केली आहे बघा. 1000 वर्षापर्यंत तिने फक्त फळ खाऊन तपश्चर्या केली आहे. 1000 वर्षापर्यंत. उपवास काळात तिला उन्हाचा आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागलाय. बर या 1000 वर्ष फळ खाऊन तपश्चर्या केल्यानंतर तिने 3000 वर्षापर्यंत केवळ काय घोर तपश्चर्या आहे तिची बघा. 1000 वर्षापर्यंत फळ, त्यानंतर 3000 वर्षापर्यंत केवळ जमिनीवर पडलेल्या बेलपत्रांचं भक्षण करून. जमिनीवर पडलेली बेलपत्र तीच खायची. यानंतर तिने सुकलेले बेलपत्र खायचं सोडून दिल्यामुळे तिला तिसरं नाव पडलं ते म्हणजे अपर्णा. पहिलं ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे तपस्या, चारिणी म्हणजे आचरण करणारी, तपश्चर्या आचरण करणारी. दुसरी तपश्चारिणी, तिसरी अपर्णा. ही तिन्ही नावं तिची आहेत. अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर तिचं शरीर क्षीण झालं होतं. तिची ही अवस्था पाहून तिची आई मैना, हिमालयाची पत्नी मैना, ती दुःखी झाली. स्वाभाविक आहे. आपल्या मुलीची ही कठोर तपश्चर्या पाहून मातेला दुःख होणं स्वाभाविक आहे.
आणि म्हणून तिला या तपश्चर्येतून मुक्त करण्यासाठी तिच्या आईने तिला जी हाक मारली, उमा, अगं नको ग नको, नको एवढी कठोर तपश्चर्या करू. नाव काय दिलंय? उमा. बघा, ब्रह्मचारिणी, तपश्चारिणी, अपर्णा, उमा. उमा, अगं नको ग नको नको, अशी हाक तिला दिली. तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे उमा हे एक नाव पडलंय. तिची तपश्चर्या बघून, अहो एवढी कठोर तपश्चर्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडालाय. सर्व देव देवता तिच्या तपश्चर्येची प्रशंसा करायला लागले आहेत. शेवटी ब्रह्मदेवानी तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितलं. ब्रह्मदेव म्हणतात, हे देवी, आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या या कठोर तपश्चर्येची सगळीकडे प्रशंसा होते. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शिव, भगवान महादेव, भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून घरी जा. अरण्यात तपश्चर्या करते. 1000 वर्षापर्यंत फक्त फळावर तपश्चर्या केली. 3000 वर्षापर्यंत जमिनीवर पडलेल्या सुक्या बेल पान खाऊन तपश्चर्या केली. निर्जळी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव म्हणतात, तू घरी जा आता. तुझ्या मनोकामना लवकर पूर्ण होतील. भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. तुझे पती तुला घ्यायला येतील. ब्रह्मदेवानी हा तिला वर दिलाय. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळ देते. तिची उपासना केल्याने मनुष्याचा तप, त्याग, वैराग्य आणि संयमामध्ये वाढ होते. ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने, ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने साधकाची तप, त्याग, वैराग्य आणि संयम देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय प्राप्त होतो आणि सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येने, ब्रह्मचारिणीच्या उपासनेने सिद्धी पण प्राप्त होते. पण साधना एकनिष्ठानी, एकाग्रतेने करायची आहे. भगवतीची उपासना केल्याने आणखीन काय फायदे होऊ शकतात? ब्रह्मचारिणीच्या देवाची, भगवतीच्या उपासनेने अनंत फळांची प्राप्ती होते. मग सांगितल्याप्रमाणे तप, त्याग, वैराग्य, सद्गुण, संयम यांच्यासारख्या सद्गुणांमध्ये वाढ होते. जीवनातील कठीण संघर्षातही माणूस आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही. काही काही वेळेस माझ्या बाबतीत असं म्हणतात की तुम्ही एकदा कर्तव्य करायला लागलात की बाकी कसला विचार करत नाही. संयम, हा संयम ब्रह्मचारिणीमुळे मिळतो. आपल्या कर्तव्यापासून कितीही त्रास झाला, कितीही संकट आली तरी मनुष्य साधक विचलित होत नाही. ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने त्याच्या कार्यामध्ये यश आणि सिद्धी प्राप्त होतेच. दुसरी देवी आहे बरं, अजून 7 बाकी आहेत.
प्रथमम शैलपुत्रेची द्वितीयम ब्रह्मचारिणी. शक्ती उपासनेचे फायदे बघा. शक्तीची उपासना केल्याने फायदे बघा. ब्रह्मचारी देवीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या कार्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते. नकारात्मक मुक्तीसाठी ब्रह्मचारिणी मातेचं ध्यान करण्याचा सल्ला शास्त्र सुद्धा देतो. नकारात्मक विचारातनं मुक्ती मिळवण्याकरता ब्रह्मचारिणीची साधना करावी असं शास्त्र सुद्धा सांगताय. या ब्रह्मचारिणी देवीला नैवेद्य फार नाही हो. निव्वळ साखर, फार फार तर खडी साखर, याचा नैवेद्य दाखवल्याने उपासकाला दीर्घायुष्य मिळतो. त्याचे आरोग्य निरोगी राहते. त्याच्या मनात चांगले विचार येतात. सकारात्मक दृष्टीने तो वागतो. म्हणून मी सुरुवातीला सांगितलंय, तुम्ही उपासना करत असाल तर ती संकल्पोक्त करा. तुम्ही संकल्प सोडला तर तुमच्या उपासनेला एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते आणि फलप्राप्ती करता लाभदायी ठरते. बाकी काही असो नसो, पण संयमावर विजय मिळवला जातो. नकारात्मकतेवर विजय मिळवला जातो. कर्तव्यावर विजय मिळवला जातो. कर्तव्यापासून तसूवरही हलत नाही. यश तुमच्या पायाशी लोळण घेतो. एकाग्र चित्तेने शास्त्राचा संमत हे दुसरं रूप ब्रह्मचारिणीचं आहे. हे या रूपाचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. त्याचं कारणच ते आहे की कारण या रूपाचं वर्णन म्हणजे तपस्व्यांचं वर्णन आहे. कारण तिच्या नावातच तपस्या आचरण करणारी, तपस्या आचरणारी तिच्या नावातच आहे. साधकाच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं आहे. योग साधना करणाऱ्यांकरता स्वाधिष्ठान चक्रामध्ये स्थिर व्हायला होतं. साधना कशी करावी, मागे एकाने मला प्रश्न विचारला होता, त्याच्यावर मी उत्तर देणार आहे. पण तुम्ही कुठलंही पुस्तक काढलं, कुठलीही पोथी काढली, कुठलंही स्तोत्र काढलं, कुठल्याही साधनेविषयी विचार करायला गेलात तर प्रामुख्याने एकाग्र चित्त, नकारात्मकता दूर करणं हे साधकाचं पहिलं कर्तव्य आहे. आणि त्याच्याकरताच ब्रह्मचारिणी देवीची पूजा, तपस्या, साधना, उपासना केल्याने नकारात्मकतेवर मनुष्य विजय मिळवतो, यशप्राप्ती होते. तुम्ही उपासना करता आहात, चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. तुम्ही किती काळ उपासना करता ह्याला महत्व नाही. त्या केलेल्या काळात तुम्ही किती वेळ त्या उपासनेमध्ये एकाग्र होता ते महत्वाचं आहे. तुम्ही 10 तास उपासनेला बसलात,
पण 10 सेकंद सुद्धा तुम्ही उपासनेत एकाग्र झाला नाही तर त्या उपासनेला काहीही महत्व नाही. उपासना संकल्प सोडून करावी. आता तुम्ही म्हणाल ब्राह्मण मिळतो नाही मिळत, तुमच्या ओळखीचे असतील त्यांच्याकडनं ऐकून संकल्प घ्यावा. पण उपासना करावी ही शास्त्रोक्त पद्धतीनेच करावी. नकारात्मकतेवर विजय मिळवावा. संयम हा सर्वात महत्वाचा गुण आपल्या जवळ असावा. एकाग्रचित्त हा एक गुण असावा. अशा सर्व पद्धतीने ब्रह्मचारिणी देवीची उपासना, ब्रह्मचारिणी शक्तीची उपासना ही फलदायी ठरते. माता ब्रह्मचारिणीची तुम्हा सर्वांना कृपा प्राप्त हो, तिचा आशीर्वाद प्राप्त हो, असं दुसऱ्या माळेला दुसऱ्या दिवशी मी तिच्या चरणी नम्र विनंती करतो. तुमची साधना परिपूर्ण होण्याकरता ती साह्यभूत हो. उद्या चंद्रघंटा. प्रथमं शैलपुत्रेति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति. उद्या चंद्रघंटा देवी विषयी बघू. हे संता संता रोजच्या प्रमाणे आज नवरात्रातली पुन्हा आरती म्हणू. बोल अम्मा मात की जय. अश्विन शुक्ल पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो. प्रतिपदे पासुनी घटस्थापनाती करुणी हो. मूल मंत्र जप करुणी भवते रक्षक ठेवुनी हो. ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उद बोला उदो द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो. सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो. कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो. उद कारे गर्जती सकळाच्या मुंडा मिळुनी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. तृतीयेचे दिवशी बैल शृंगार मांडिला हो. मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो. कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो. अष्टभुजा निर्मित आंबा सुंदर दिसे दिला हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उद बोला उदो चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो. उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो. पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो. भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उद बोला उदो पंचमीचे दिवशी व्रतते उपांग ललिता हो. अर्घ्य पाद्य पूजन तुझला भवानी सविता हो. रात्रीच्या समयी करीती जागरण हरिकथा हो.
आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडिता हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उद बोला उदो षष्टीयेचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो. घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो. कवडी एक अर्पियता देसी हार मुक्ता फळा हो. जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुला हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उद बोला उद सप्तमीचे दिवशी सप्तशृंगी गडावरी हो. तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो. साई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो. भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उद बोला उदो अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो. सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो. मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो. स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उद बोला उदो नवमीचे दिवशी नवा दिवसाचे पारणे हो. सप्तशतीचा हो हवन सद्भक्ते करुणी हो. षडश अन्ने नैवेद्यास्य अर्पियली भोजनी हो. आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उद बोला उदो दशमीचे दिवशी अंबा निघे सिंह लगनी हो. सिंहारूढ दारुण शस्त्रे आंबेत्वा घेऊनी हो. शुंभ निशुंभादी राक्षसा किती मारिसी रणी हो. विप्रा रामदास आश्रय दिधला तव चरणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उद बोला उदो बोल अंबा मात की जय. जय माता दी.